मित्रांनो, जर तुम्ही 2025 मध्ये बी-एड सी-ई-टी दिली असेल किंवा ई-एल-सी-टी दिली असेल आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले असतील, तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल, की तुम्हाला आता कॅप राउंडला अप्लाय करता येईल का? आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमचे काही प्रश्न असतील, तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी-एड सी-ई-टी आणि महाराष्ट्रामधल्या शिक्षक पात्रता परीक्षा ज्या असतात, त्या सगळ्या परीक्षांचे अपडेट ग्लोबल ऑनलाईनच्या नवीन चॅनलवरती रेग्युलरली येत आहेत. तर त्यासाठी सी-टी-ई-टी बाय ग्लोबल ऑनलाईन तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढील बी-एड सी-ई-टीचे जे अपडेट्स असतील ते त्या चॅनलवरती तुम्ही रेग्युलरली मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जसं की मी तुम्हाला म्हटलं, की जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुमचं ॲडमिशन होईल का? आणि कॅप राउंडला तुम्हाला अप्लाय करता येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मागच्या वर्षी काय ट्रेंड होता, मागच्या वर्षी जी मेरिट लिस्ट आली होती त्याच्यामध्ये कमीत कमी किती मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना कॅपचे फॉर्म जे आहेत ते भरता आले होते, त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की आपल्याला एवढे मार्क्स आहेत, तर आपण तिथे कॅप राउंडचे फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहोत का? तर त्यासाठी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊयात. इथे आपल्याला ऑथेंटिक डेटा मिळेल मागच्या वर्षीचा. तर मित्रांनो, त्यासाठी आपण जाऊयात कॅपमध्ये 2024-25चा डेटा आपल्याला पाहायचा आहे. इथे या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बी-एड सी-ई-टीचा इथे एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2024-25 मध्ये जे बी-एडचे ॲडमिशन झाले होते त्या ॲडमिशन विषयी इथे डिटेल डाटा तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता इथे आपण मेरिट लिस्ट चेक करूयात, जी मागच्या वर्षी सी-ई-टी सेलने कॅप राउंडचे फॉर्म भरून घेतल्यानंतर रिलीज केली होती. तर राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट आपण ओपन करूयात. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो मेरिट लिस्ट जी आहे ती ओपन झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता चेक करूयात की कमीत कमी मार्क्स असणारा कॅन्डिडेट कोण होता आणि त्याला कमीत कमी किती मार्क्स होते. कॅप राउंडमध्ये फॉर्म भरण्यासाठी तो एलिजिबल झाला होता. त्यासाठी मित्रांनो, आपण शेवटच्या पेजवरती जाऊयात. तर या सी-ई-टी पर्सेंटाईलमध्ये आपल्याला चेक करायचं आहे की कमीत कमी किती पर्सेंटाईल त्या व्यक्तीला होते जो या कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट मागच्या वर्षी करू शकला होता. तर इथे आपण पाहू शकतो हे सी-ई-टीचं पर्सेंटाईल आहे 0.0145603. तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला याच्यापेक्षा नक्कीच चांगले मार्क्स मिळालेले असतील आणि जर तुम्हाला 0.0145603 याच्यापेक्षा जर जास्त मार्क्स असतील किंवा याच्यापेक्षा जरीही कमी मार्क्स असतील, तरी पण तुम्ही कॅप राउंडमध्ये ॲडमिशन फॉर्म जे आहेत, कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमी मार्क्स जरी असतील तरी पण तुम्ही कॅप राउंडला अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. मार्क्स कितीही कमी असो, अगदी महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी दिलेला शेवटचा विद्यार्थी जो असेल, ज्याला सगळ्यात कमी मार्क्स या सी-ई-टीमध्ये असतील, तो सुद्धा व्यक्ती हा कॅप राउंडचा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे या बाबतीत तर निश्चिंत राहा की तुम्हाला कॅप राउंडचा फॉर्म भरता येईल की नाही, कारण तुम्हाला कॅप राउंडचा फॉर्म हा भरता येणारच आहे इररिस्पेक्टिव्ह टू तुमचे पर्सेंटाईल. आता मित्रांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कॅप राउंड जे आहेत हे सुरू कधी होणार आहे, ही प्रोसेस कधी सुरू होईल, रजिस्ट्रेशन कधी चालू होतील, याच्यासाठी सुद्धा आपण मागच्या वर्षीचा जर डेटा पाहिला तर आपण त्याच्यावरून एक अंदाज घेऊ शकतो. साधारणतः त्या तारखेच्या आसपासच एक 8-10 दिवसांच्या आसपास त्या तारखेच्या तुमचे कॅप राउंडचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते सुरू होतील. तर त्यासाठी आपण मागच्या वर्षीचं जे शेड्यूल होतं ते चेक करूयात. तर कॅप राउंड 1 साठी इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS और OMS कॅन्डिडेट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की 13/7 म्हणजेच 13 जुलैला त्यावेळेस कॅप राउंडचे जे फॉर्म होते, कॅप राउंडचे जे रजिस्ट्रेशन होते ते सुरू करण्यात आले होते आणि 28 जुलैपर्यंत त्या रजिस्ट्रेशनला वेळ देण्यात आला होता. 2026 इथे झाले, नजर चुकीने झालं असेल. तर 13 ते 28 मध्ये मागच्या वर्षी कॅप राउंडचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. साधारणतः
जुलै महिन्यामध्येच आपण एक्सपेक्ट करूयात की आपल्याला कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन हे सुरू करावे लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जुलै महिन्यामध्ये आपले कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. तर तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे, कारण आपल्याकडे अजून 1 महिना आहे रजिस्ट्रेशनसाठी. या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही 2 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी करणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे कॅप राऊंडसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तुम्ही रेडी करून ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी कराल आणि मीन व्हाईल जो तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये तुमचे पर्सेंटाईल काय आलेत ते पहा. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी कॉलेजेसचे जे कट ऑफ होते ते चेक करा. महाराष्ट्रामधले कुठले टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर मुंबईमध्ये कुठले टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, पुण्यामध्ये कुठले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये कुठले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, हे कॉलेजेस तुम्ही चेक करा. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तिथे गव्हर्नमेंट कॉलेज कुठलं आहे ते चेक करण्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ CTET बाय ग्लोबल ऑनलाईन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही BEd कॉलेजचा कट ऑफ आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठे कॉलेज आहे, ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का, प्रायव्हेट आहे, त्यानंतर त्या कॉलेजची फीज काय आहे, तिथे हॉस्टेल सुविधा उपलब्ध आहे का, आणि त्या कॉलेजचा ऑफिस टाईम, तसेच कॉलेजमध्ये असणारे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, या सगळ्यांविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भात मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ कसा पाहायचा आणि महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये त्या व्हिडिओच्या स्टेप्स फॉलो करून पाहू शकता. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे व्हिडिओची लिंक आहे, त्या व्हिडिओवरती जा, चॅनलला तिथे सबस्क्राईब करा, कारण यापुढील सर्व अपडेट त्याच चॅनलवरती येणार आहेत. तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मी तो व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.